नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो कसा होता तुम्हा सर्वांचा अल्जेब्राचा पेपर? आय होप की छान गेला असेल. आणि आता आपल्याकडे सुट्टी आहे सॅटर्डे संडेची आणि मग मंडेला आपला पेपर आहे तो म्हणजे जॉमेट्रीचा. सो तसं पाहायला गेलं तर ऑलमोस्ट आजचा काही दिवस किंवा काही तास आणि त्यानंतर सॅटर्डे संडेचा पूर्ण वेळ आपल्याकडे आहे. सो या राहिलेल्या दिवसांमध्ये कसा अभ्यास करायचा आहे किंवा तुमचा अजूनही अभ्यास झाला नसेल तर एक लास्ट मोमेंटला काय काय केलं पाहिजे, काय स्किप केलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. खूप मोठा हा व्हिडिओ नसणार आहे. एक बेसिक रोडमॅप टाइप हा व्हिडिओ असणार आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त मी काय अपलोड केलं पाहिजे हे मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला सिमिलॅरिटी चॅप्टर बघायला मिळतोय. अतिशय इझी चॅप्टर आहे. याच्यामध्ये तुम्हाला काहीच स्किप नाही करायचंय. खूप इझी चॅप्टर आहे. एक काम करते मी तुम्हाला आधी वेटेज सांगते जेणेकरून आपल्याला हे डिसाईड करायला इझी पडेल की कोणता चॅप्टर जास्त महत्वाचा आहे आणि कोणता इझी आहे आणि कोणता आपण करू शकतो पूर्णतः. ओके, सो विथ ऑप्शन वेटेज माझ्याकडे सध्या अवेलेबल आहे. तर या ठिकाणी जो आपला सिमिलॅरिटी हा चॅप्टर आहे. एक मिनिट आपण जरा स्क्रीनला ऍडजस्ट करूयात सो दॅट हा ठीक आहे क्लिअर दिसतंय. सो सिमिलॅरिटी हा जो आपला चॅप्टर आहे तर हा विथ ऑप्शन 10 मार्कांसाठी विचारला जातो. पायथागोरस थिअरम विथ ऑप्शन 7 मार्कांसाठी, सर्कल विथ ऑप्शन 12, जिओमेट्रिक कोऑर्डिनेशन विथ ऑप्शन 7 मार्कांसाठी, कॉर्डिनेट जिओमेट्री पण विथ ऑप्शन 7 मार्कांसाठी, ट्रिगो पण विथ ऑप्शन 7 मार्कांसाठी आणि मेन्सुरेशन येतो 10 मार्कांसाठी. सो आता हे विथ ऑप्शन म्हणजे 60 मार्कांचा पेपर आहे. 40 मार्कांना पण याच रेशोमध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. सो आता मला एक सांगा, यातला तुम्हाला कुठला चॅप्टर डिफिकल्ट वाटतो? म्हणजे जेव्हा मी असं विचारते ना, तेव्हा मोस्टली सर्कलचं नाव घेतलं जातं किंवा ट्रिगोचं नाव घेतलं जातं. कारण बाकी सगळे चॅप्टर्स जे आहेत ते अजिबात एवढे डिफिकल्ट नाहीयेत. मग हे पूर्ण चॅप्टर सोडायचे का? तर नाही. पण या चॅप्टर्स मधलं काय काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. सो लेट अस स्टार्ट विथ सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटीमध्ये ना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे जे पहिलं तुम्हाला थिअरम बघायला मिळतोय तो म्हणजे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. अतिशय महत्वाचे आहे. पहिला पूर्ण प्रॅक्टिस सेट तुम्हाला याच्यावरतीच बघायला मिळेल. सो हा थिअरम तुम्ही केला तर फुल प्रॅक्टिस सेट आपला जो आहे तर तो होतोय की जेव्हा सिमिलर रेशो आय मीन जेव्हा आपल्याकडे दोन ट्रायंगल्स आहेत त्यांच्या एरियाचा रेशो आपल्याला कसा काढायचा आहे तर हे सगळं तुम्हाला इथे बघायला मिळतंय. आता त्यामध्ये पण त्यामध्ये पण जर त्या दोन ट्रायंगल्सची हाईट सेम असेल तर त्यांचं बेस सेम असेल तर या दोन कंडिशन्स आपल्याकडे आहेत. ऑफकोर्स हाईट सेम असेल तर आपण बेसचा रेशो घेणार किंवा बेस सेम असेल तर आपण हाईटचा रेशो घेणार. केवढं इझी आहे. सो हे तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स अशा प्रकारचे विचारले जातात 2 किंवा 3 मार्कांसाठी. 2 मार्कांसाठी आले तर 4 ब्लँक्स आणि 3 मार्कांसाठी आले तर 6 ब्लँक्स त्याच्यामध्ये बघायला मिळतील. सो बघा, आता यामध्ये ही क्वेश्चन्स खूप इझी आहेत. काही डिफिकल्ट नाहीये. तुम्हाला फक्त बघायचंय की बेस सेम आहे की हाईट सेम आहे. बेस सेम असेल तर हाईटचा रेशो घ्या. हाईट सेम असेल तर बेसचा रेशो घ्या. काहीच सेम नाहीये तर बेस इंटू हाईटचा तुम्हाला रेशो घ्यायचा आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रॅक्टिस सेट 1.1 तर अतिशय इझी आहे. आता तुम्हाला असा व्हिडिओ हवा आहे का की ज्यामध्ये कुठल्या प्रॅक्टिस सेट मधले कुठले क्वेश्चन्स करायचे आहेत ते मी तुम्हाला सांगितले पाहिजेत तर त्याप्रमाणे मी व्हिडिओ अपलोड करेन. आता मी तुम्हाला एक बेसिक वरच्यावर ओव्हरव्ह्यू देते की तुम्ही काय केलं पाहिजे. सो पहिला थिअरम सगळ्यांना क्लिअर आहे. दुसरा थिअरम आहे तो म्हणजे बीपीटी बेसिक प्रपोर्शनिटी थिअरम. आता याच्यामध्ये आपण बघणार आहोत की एरियाज प्रपोर्शनल टू इक्वल बेसेस किंवा इक्वल हाईट्स त्यानुसार आपण या ठिकाणी फाइंड आउट करणार आहोत की रेशो काय आहे. ठीक आहे. कॉन्व्हर्स नाही केलं तरी पण चालेल पण बीपीटी मात्र सगळ्यांनी करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बायसेक्टर मध्ये तुम्हाला ना असं येऊ शकतं की बायसेक्टर वरती थिअरम लिहा आणि मध्ये मध्ये ब्लँक स्पेसेस येऊ शकतात. सो ते तुम्हाला करायचंय. जेव्हा पण तुम्हाला थिअरम प्रूव्ह करण्यासाठी वगैरे विचारलं जाईल ना तेव्हा डायग्राम काढणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगली गिवन लिहा. टू प्रूफ लिहा आणि मग तुम्हाला सोल्युशन लिहायचं आहे. आफ्टर दॅट पॅरल लाईन्स वाला नाही केला तरी पण चालणार आहे. यातले जे ऍक्टिव्हिटी बेस्ड वाले क्वेश्चन्स आहेत ते नक्की सॉल्व्ह करा कारण एक्झाम मध्ये ते विचारलेच जातात. त्याच्यानंतर आफ्टर दॅट सिमिलॅरिटीचे टेस्ट करायचं आहे तुम्हाला सगळ्या अँगल सिमिलॅरिटी आहे का, साइड अँगल साइड आहे का किंवा साइड 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 आहे का ते पण तुम्हाला करायचं आहे. करस्पॉन्डन्स वाले ते सगळे टर्म्स लिहिता आले पाहिजेत. कोणती साइड कोणाचे सिमिलर आहे तर हे खूप इझी आहे. म्हणजे पहिल्या चॅप्टर मध्ये असं काहीच डिफिकल्ट नाहीये. एक तर पहिलं एरियाज वाला करायचं आहे, दुसरं बीपीटी वाला करायचं आहे, तिसरं हे तुम्हाला लाईन आय मीन साइड्स किंवा एरियाज ह्याच्या सिमिलॅरिटीचे टेस्ट करायचे आहेत. आणि आफ्टर दॅट आणि प्रॉब्लेम सेट मधलं काय करायचंय फक्त एमसीक्यू केले तरी पण चालतील. कारण एमसीक्यू जे तुमच्या एक्झाम मध्ये येतात ते प्रॉब्लेम सेट मधलेच असतात. कधी कधी तर डिजिट्स पण नाही बदलून दिले जात सेमच दिले जातात. सो त्यामुळे प्रॉब्लेम सेट मधले एमसीक्यूज अतिशय महत्वाचे आहेत. आणि लास्ट मोमेंटला सगळे क्वेश्चन सॉल्व्ह न करता फक्त जे त्या चॅप्टर मधलं महत्वाचं आहे तेवढंच करायचंय. पायथागोरस मध्ये तुम्हाला पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय ते माहिती पाहिजे. त्यानंतर 30, 60, 90च्या टेस्ट माहिती पाहिजेत की 30च्या अपोजिट कसं साईड फाइंड आउट करायची किंवा 60च्या अपोजिट साईड कशी फाइंड आउट करायची.
सेम फॉर 45 साठी पण अपोजिट साइड फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय आहे. त्यानंतर पायथागोरस थिअरम आणि थिअरम ऑफ जिओमेट्रिक मीन हे 2 थिअरम तुम्हाला करायचे आहेत टू प्रूफ मध्ये किंवा तुम्हाला डायरेक्टली सॉल्व्ह करण्यासाठी विचारले जाऊ शकतात. कन्व्हर्स नाही केलं तरी पण चालेल, पण ऍक्च्युअल पायथागोरस मात्र करायचं आहे. बाकी हे क्वेश्चन्स तर जनरल आहेत, इझी आहेत, सॉल्व्ह करण्याचा नक्की ट्राय करा. याच्यामध्ये हे 2-3 थिअरमच महत्वाचे आहेत. ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरम न करता फक्त फॉर्म्युला करायचा आहे, कारण या पूर्ण प्रॅक्टिस सेटमध्ये ते महत्वाचं आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला फिल करण्यासाठी विचारले जाऊ शकतात ऍक्टिव्हिटी बेसमध्ये, किंवा तुम्हाला डायरेक्टली ट्रू प्रूफ साठी पण विचारलं जाऊ शकतं. सो हे अतिशय इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. त्यानंतर ह्या काही जास्त अवघड किंवा जास्त मोठाचे चॅप्टर नाहीये. 2 तर प्रॅक्टिस सेट आहेत आणि प्रॉब्लेम सेट मधले एमसीक्यू सगळे तुम्हाला करायचे आहेत. बऱ्याचदा प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेट मधले क्वेश्चन सेमच असतात. सो तुम्हाला ते क्वेश्चन्स करायची गरज नाहीये. फक्त एमसीक्यूज केले प्रॉब्लेम सेट मधले तरी पण चालणार आहे. नेक्स्ट आहे सर्कल. मोस्टली लोकांना डिफिकल्ट वाटतो. बट यामध्ये पूर्ण जरी तुम्ही सर्कल चॅप्टर नाही केला तर ऍटलीस्ट 3.1, 3.2, 3.3 हे जे सिंपल एक्सरसाइजेस आहेत ते मात्र नक्की करा. कारण त्यातले पण क्वेश्चन्स एक्झाम मध्ये येतातच. सो जे इनिशियल वाले आहेत, जे इझी वाले आहेत ते नक्की करा. की फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी तुम्हाला 3.1 जे आहे त्यामध्ये तुम्हाला टॅन्जंट थिअरम वरती क्वेश्चन्स विचारले जातात, तर तो करायचा आहे. किंवा टॅन्जंट सेगमेंटचं हे जे आहे ना ऍक्टिव्हिटी बेस, हे एक्झाम मध्ये विचारलं जातं, हे करायचं आहे. सो असे जे इझी वाले क्वेश्चन्स आहेत ते नीट करा. आता इथे बघा 4च फक्त प्रश्न आहेत. सो एवढे जरी तुम्ही केले तरी यातला एखादा प्रश्न येण्याचे मोस्टली चान्सेस असतात, कारण हा हाय वेटेज वाला चॅप्टर आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळते की टचिंग सर्कल्सचा थिअरम आहे, की सर्कल्स इंटरनली टच करतायत की एक्सटर्नली टच करतायत. हा तर एकदम इझी, एकदम क्यूट असा प्रॅक्टिस सेट आहे. हा कोणीच सोडायचा नाहीये, सॉल्व्ह करायचा आहे. नेक्स्ट हवं तर तुम्हाला इथे बघायला मिळतं आहे की कॉन्ग्रुएन्स ऑफ एरियाज, याच्यामध्ये पण अतिशय इझी आहे. खूप 2 ते 3 प्रश्न फक्त विचारलेले आहेत, तेवढेच फक्त तुम्हाला करायचे आहेत. याच्या व्यतिरिक्त बाहेरचं काहीच नाहीये. फक्त 3 प्रश्न करायचे आहेत या प्रॅक्टिस सेट मधले, जे की अतिशय इझी आहेत. इन केस तुम्हाला असं वाटतंय की सर्कल चॅप्टर खूप डिफिकल्ट आहे, तर 3.3 प्रॅक्टिस सेट पर्यंत सगळं सॉल्व्ह करा. नंतरचं नाही केलं तरी पण चालेल. आता या ठिकाणी बघा इन्स्टॅप्ट अँगलचा थिअरम मे बी तुम्हाला नसेल येत, तुम्ही नाही केला तर चालेल. पण हा जो तुम्हाला इथे अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रॅटर बघायला मिळतंय, हे करा, कारण हे अतिशय इझी आहे आणि ऍक्टिव्हिटी बेसिस क्वेश्चन मध्ये विचारलं जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्हाला बघायला मिळते प्रॅक्टिस सेट 3.4. जास्त काही प्रश्न नाहीयेत, फक्त हे जे पहिले 1-2 प्रश्न जरी तुम्ही केले ना तरी पण सफिशियंट आहे, कारण अशा प्रकारचे मोस्टली क्वेश्चन्स येतात ज्याच्यामध्ये आन्सर्स असे 1-1 मार्क्स साठी तुम्हाला विचारले जाऊ शकतात, फर्स्ट, सेकंड, थर्डचे. सो पहिले 1-2 क्वेश्चन्स नक्की करा. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्हाला पाहायला मिळते 3.5 प्रॅक्टिस सेट. याच्यामध्ये पण खूप जास्त टफ क्वेश्चन्स नाहीयेत, इझीच आहेत. सो तुम्हाला ट्राय करायचं आहे की तुम्ही यातले 1-2 प्रश्न तरी सोडवाल, कारण एक्झाम मध्ये आले तर सॉल्व्ह करता आले पाहिजे, पूर्ण चॅप्टर स्किप करण्यापेक्षा. नेक्स्ट करायचे आहेत सगळे एमसीक्यू, जे की तुम्हाला प्रॉब्लेम सेट मध्ये बघायला मिळतात. आफ्टर दॅट नेक्स्ट जो चॅप्टर आहे आपला, तो आहे जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स वाला. आता ना जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन मध्ये सगळ्यात जास्त विचारला जाणारा क्वेश्चन आहे तो म्हणजे असा की स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन लिहायच्या का. तर बघा, तुम्हाला जर हा क्वेश्चन 3 मार्कांसाठी विचारला गेला जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन मधला, तर तुम्हाला स्टेप्स ऑफ इन्स्ट्रक्शन लिहायचे आहेत किंवा तुम्ही कसं ड्रॉ केलं ते लिहायचं आहे. अदरवाईज लिहायची गरज नाही. 2 मार्कांसाठी आलं, लिहायची गरज नाही. 3 किंवा 3 पेक्षा जास्त मार्कांसाठी आलं तर मात्र लिहायचं आहे की तुम्ही कसं ड्रॉ केलं. याच्यामध्ये पण अजिबात काही टफ नाहीये. तुम्ही फक्त प्रॉब्लेम सेट जरी सॉल्व्ह केला यामधला तरी पण सफिशियंट आहे. प्रत्येकामधले फक्त 2-2 एक्झाम्पल सॉल्व्ह करा, दॅट्स इट, दॅट्स इनफ. म्हणजे हा चॅप्टर असा आहे की जो अर्धा पाऊण तासामध्ये तुमचा क्लिअर कट होऊ शकतो. सो त्यामुळे फक्त तुम्हाला तेवढंच करायचं आहे. त्यानंतर बघा, फक्त हे बघा, तुम्हाला इथे बघायला मिळते प्रॅक्टिस सेट पण 2च आहेत आपल्याकडे. त्यामधले पण तुम्हाला फक्त 2-2 क्वेश्चन सॉल्व्ह केले तरी पण सफिशियंट आहे, किंवा प्रॉब्लेम सेट मधले 2-2 क्वेश्चन सॉल्व्ह केले तेवढे केलं तरी पण चालेल. नेक्स्ट आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री. आता यामध्ये काय आहे की तुम्हाला डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स फाइंड आउट करायचं आहे. हे पण अतिशय इझी आहे, अजिबात जास्त डिफिकल्ट काही नाहीये ह्याच्यामध्ये. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्हाला इथे स्लोपचा फॉर्म्युला किंवा डिस्टन्सचा फॉर्म्युला बघायला मिळतोय. हेच तुम्हाला फॉर्म्युला यूज करून क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. सो हे दोन्ही पण फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आहे, डिस्टन्सचं पण आणि स्लोपचं पण. आता हे तर केवढं इझी आहे की तुम्हाला 2 पी आणि क्यू पॉइंट्स दिलेत. तुम्हाला फक्त डिस्टन्स फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज टाकून त्याचे आन्सर्स फाइंड आउट करायचा आहे. सिमिलरली तुम्हाला इथे बघायला मिळतं आहे की एक क्वाड्रिलॅटरल आहे, त्यासाठी पण तुम्हाला सेम करायचं आहे. 4 पॉइंट्स आहेत. डिस्टन्स फॉर्म्युला यूज करा प्रत्येक 2-2 पॉइंटच्या मध्ये आणि आन्सर्स फाइंड आउट करा. सो हे सगळे क्वेश्चन्स खूप जास्त इझी आहेत. त्यानंतर तुम्हाला डिव्हिजन ऑफ सेगमेंट बघायला मिळते. इंटरनली आहे की एक्सटर्नली आहे. यातले पण कोणते पण 2 सॉल्व्ह करा, जे की इंटरनल आणि एक्सटर्नल दाखवत असतील. बाकी काही नाही केलं तरी पण चालेल.
सेक्शन फॉर्म्युला हेच इंटरनल एक्सटर्नलसाठी. मिड पॉइंट फॉर्म्युला पण अतिशय इझी आहे. सेंट्रोइड फॉर्म्युला पण सेमच आहे. सो इन दिस वे तुम्हाला इझिली स्मार्ट वर्क करत अभ्यास करायचा आहे. जे सेम क्वेश्चन्स आहेत किंवा सेम फॉर्म्युले आहेत, ते तुम्ही त्या पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो हा पण चॅप्टर अजिबात डिफिकल्ट नाहीये. स्लोपचा तर एकच फॉर्म्युला आहे. y2 - y1 x2 - x1 आरामात लक्षात राहतो आणि तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. याच्यामध्ये अजिबात टफ क्वेश्चन नाही विचारले जात. सो सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यापेक्षा ना तुम्ही फक्त प्रॉब्लेम सेट जरी केलं या चॅप्टरचं, त्यातले पण सगळे क्वेश्चन करायची गरज नाहीये. पहिले 10-12 क्वेश्चन जरी सॉल्व्ह करून बघितले तरी पण सफिशियंट आहे. ट्रिग्नोमेट्रीचं काय करायचं, तर एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सगळे फॉर्म्युले करायचे आहेत. ट्रिगोमध्ये पण अगेन खूप जास्त काही डिफिकल्ट नाहीये. साइन म्हणजे काय, कॉस म्हणजे काय, टॅन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की ट्रिगोमध्ये ना तुम्हाला अशा प्रकारचा एक चार्ट आहे, जो की लक्षात ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण विदाऊट दिस व्हॅल्यूज तुम्ही सोल्युशन्स नाही फाइंड आउट करू शकत. त्याच्यामुळे महत्त्वाचं आहे. नेक्स्ट तुम्हाला ना हे जे टू प्रूव्ह वाले क्वेश्चन्स बघायला मिळतात, यातले फक्त सॉल्व्ड एक्झाम्पल्स करा, तुम्हाला आयडिया मिळेल. आणि एक्झाममध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल्स पण रिपीट होतात. त्यामुळे सॉल्व्ड एक्झाम्पल्स सगळ्यांनी करायचे आहेत. नेक्स्ट तुम्हाला इथे जे ऍप्लिकेशन वाले क्वेश्चन्स बघायला मिळतात, हे तर ऍक्च्युअल क्वेश्चन्स पेक्षा पण खूप इझी आहे. जस्ट तुम्हाला हाईट, वेट किंवा जे शॅडो वगैरे दिलेली आहे त्याच्यावरती क्वेश्चन्स असतात. सो हे पण फक्त सॉल्व्ड एक्झाम्पल्स केले किंवा इतर फक्त प्रॅक्टिस सेट केलं तरी पण चालणार आहे. याचा काय प्रॉब्लेम सेट मधले क्वेश्चन्स करायची गरज नाहीये. फक्त सुरुवातीचे 2-3 एमसीक्यूज करा, तेवढं सफिशियंट आहे. मेन्सुरेशन मध्ये तर फक्त तुम्हाला फॉर्म्युला रट्टा मारायचे आहे आणि कळलं पाहिजे की कोणता फॉर्म्युला कोणासाठी यूज करतोय आपण. सो हा जो चार्ट आहे खूप महत्वाचा आहे. प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करून बघायची गरज नाहीये. एकदा तुम्हाला कळलं की हे क्यूब आहे, त्याचं व्हॉल्यूम काढायचं आहे किंवा त्याचं एरिया काढायचं आहे, तर तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल तुम्ही आरामात काढू शकता. सो यासाठी पण जास्त काही क्वेश्चन सॉल्व्ह करायची गरज नाही पडणार तुम्हाला. फक्त सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. सेक्टर, सर्कल सगळ्याचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही सॉल्व्ह करणार आहात. यामध्ये पण प्रॅक्टिस सेटमधले सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायची गरज नाहीये. फक्त वरचेवर करायचं आहे किंवा इव्हन तुम्ही प्रॉब्लेम सेट मधले पहिले 5-6 क्वेश्चन्स वगैरे सॉल्व्ह केले तरी पण चालतील. त्यामध्ये पण सगळं कव्हर होतंय. सो या चॅप्टर मध्ये बेस्ट आहे किंवा इम्पॉर्टंट काय आहे ते म्हणजे फॉर्म्युला रिवाइज करणं, कारण त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही आन्सर्स जे आहेत तर ते लिहू शकता. सो आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधून बेसिकली प्रत्येक चॅप्टर